श्रावणी सोमवार असू द्यात किंवा गणेश जयंती, गणपती बाप्पा आणि महादेव दोघांनाही आवडतात हे चुरम्याचे लाडू. बनवायला अतिशय सोपे, स्वस्तात बनणारे, जराही पाक साखर न वापरता चुरम्याचे लाडू कसे बनवायचे ना, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंय. रेसिपी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. यामध्ये आपण गूळ, दूध, गव्हाचं पीठ असं काहीसं साहित्य वापरत असल्यामुळे नक्कीच लाडू पौष्टिक आहे. हे तुम्ही लहान मुलांना देखील बनवून देऊ शकता, कारण हे खूपच चविष्ट आहेत, बनवायला अगदी सोपे आहेत. तुम्हाला रेसिपी नक्की आवडणार आहे, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग लगेचच हे चुरमा लाडू फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया. आपण हे लाडू अजिबात पाक न बनवता बनवत आहोत. त्याकरिता आपल्याला लागणार आहे 1 कप बारीक चिरलेला गूळ. तर हा गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, अजिबात गरम करायचा नाहीये. तर हा विरघळण्याकरिता मी या ठिकाणी अर्धा कप दुधाचा वापर केलाय. दुधाऐवजी तुम्ही नॉर्मल पाणी देखील वापरू शकता, पण दूध वापरलं की टेस्ट जास्त छान येते. आता दुधामध्ये गूळ असाच कुस्करत राहायचा आहे आणि सतत हलवत छान असा विरघळून घ्यायचा आहे. बघा, यामध्ये अजिबात गुळाच्या गाठी राहायला नकोय किंवा खडे राहायला नकोय. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तर 15 मिनिटे गुळ आणि दूध मिक्स करून साईडला ठेवून द्या, ते आपोआपच मेल्ट होऊन जाईल. आता यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ. हे मी न चाळताच वापरते, जेणेकरून लाडू खाताना मस्त असे रवाळ लागतील, चिकट चिकट लागणार नाहीत. आता सेम कपानेच 1 कप बारीक रवाही घेतलाय. आता रवा तसं बघायला गेलं तर पूर्णच लागणार आहे, पण एकाच वेळेला संपूर्ण घालू नका, थोडा थोडा करून अंदाज घालूनच घालावा. चवीनुसार साधारणतः 2 चिमूटभर असं मीठ घालायचंय, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असला तरी देखील त्यामध्ये मीठ घातलं की तो पदार्थ अजून जास्त रुचकर लागतो. आता हे साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गरज वाटली तर उरलेला जो रवा होता ना, तो देखील घालूयात. आता सुरुवातीला तुम्हाला पूर्ण 1 कप रवा घालून देखील हे मिश्रण थोडंसं सेलसर वाटेल, पण यामध्ये आपण रवा घालतोय आणि तुम्हाला माहिती आहे रवा पाणी पटकन शोषून घेतं, तर असंच काहीसं होणार आहे. सुरुवातीला हे मिश्रण आपलं पातळ वाटेल, पण मिक्स केल्यानंतर जरा वेळ हे साईडला ठेवलं की ते आपोआपच घट्टसर होईल, म्हणजे आपला रवा व्यवस्थित भिजेल आणि तो पूर्णतः पाणी शोषून घेईल. या पद्धतीने आपलं मिश्रण घट्टसर झालं म्हणजे साधारणतः या स्वरूपाचं, की लगेच यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे साईडला ठेवून द्यायचंय. 15 मिनिटानंतर बघा, झाकण खोलून बघतीये तर पूर्वीपेक्षा ना हे पीठ जर असं घट्ट वाटायला सुरुवात झाली आहे. याचा मी पुन्हा एकदा छान असा गोळा तयार करून घेते, यामुळे संपूर्ण जिन्नस एकजीव होतील. तर बघा, मिश्रण माझं अजिबात हाताला चिकटलं नाही, याचा अर्थ ते व्यवस्थित असं घट्टसर झालंय. आता हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि दोन्ही हातांच्या मदतीनेच याचे बघा छोटे छोटेसे पॅटीस किंवा मग पातळ अशी पुरी तयार करून घ्यायची. हातावरच तयार करायची, लाटायची अजिबात गरज नाहीये. याचे ना खरं तर तुम्ही मुटके बांधून देखील तळू शकता, पण मला ही पद्धत जरा जास्त सोपी वाटली, म्हणून मी छोट्या छोट्या पुऱ्या हातावरच थापल्या आणि त्या लगेचच आता तेलामध्ये सोडतीये. तर या वेळेला ना तेल हे आपल्याला एकदम कमी ठेवायचे, कारण यामध्ये आपण गूळ वापरलाय, तर गूळ पटकन चटका धरतो ना, तर मग या पुऱ्या आतून कच्च्या राहू शकता. त्यामुळे कमी गॅसवर एक एक पुरी अशी बोटांवरच किंवा हातावरच थापून घ्यायची, तेलात सोडायची. ही तेलामध्ये व्यवस्थित सेट झाली की मगच पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची. पहिली पुरी तळते ना तोपर्यंत लगेचच दुसरी ही पुरी बनवून घ्यायची आणि ही तळून झाली की ती सोडायची. बघा, या पद्धतीने फार पटापट या पुऱ्या तळून तयार होतात. जास्त काही वेळ लागत नाही आणि जास्त काही मेहनतही लागत नाही. या पुऱ्यांमध्ये ना अगोदरच आपण दूध, गूळ घातलेलं असल्यामुळे ना या पुऱ्या अशाच खायला फार छान लागत होत्या. माझ्या मुलाने तर 2 पुऱ्या रोट म्हणून म्हणून खाल्ल्या. या पुऱ्या ना आपण जर एकदम कमी गॅसवर मंद आचेवर तळल्या ना, तर त्या बऱ्याचदा फुलतात आणि त्या अजून जास्त आतून व्यवस्थित खुसखुशीत होतात, वरून मस्त कुरकुरीत होतात, क्रंचपणा येतो आणि मग लाडू खाताना देखील हलकेसे क्रंचीज लागतात. खूप भारी लागतात. नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने मी आता उरलेल्या संपूर्णच पुऱ्या पटापट बनवून तळून घेते. मी ना गेल्या 2 ते 3 वर्षांपासून दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये तुमच्यासोबत चुरमा लाडूची रेसिपी शेअर करत असते आणि तीही खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्या रेसिपी जर तुम्ही कधी पाहिल्या नसेल ना, तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा. खूप सोप्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनवता येतात. तर बघा, संपूर्ण पुऱ्या तळून झाल्यानंतर हलक्याशा कोमट आहे, तेच मी या हाताने लगेचच कुस्करून घेते. आता याचा ना आपल्याला एकदम बारीक असा छान मऊसूत चुरमा बनवायचा आहे. तो हाताने करणं थोडंसं कठीण असल्यामुळे मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे.
तर भांड्यामध्ये बसेल इतका संपूर्ण या पुऱ्यांचा चुरा घालायचा आहे आणि हे मिक्सरला अगदी काही सेकंदाकरिता फिरवून घ्यायचंय। बघा या पद्धतीने पल्स मोडवर फिरवलं ना तरी देखील अगदी व्यवस्थित बारीक दळलं जातं। अति जास्तही बारीक दळण्याची गरज नाहीये। तर बघा अजिबात तुपाचं मोहन न घालता खूप छान असे खुसखुशीत हे लाडू तयार होतात। कमी कष्टामध्ये, कमी साहित्यांमध्ये स्वस्तात मस्त लाडू बनतात, जे मुलं देखील खूप आवडीने खाऊ शकतात। श्रावणी सोमवारच्या उपवासाला किंवा जे 16 सोमवार धरतात ना त्यांच्याकरिता ही रेसिपी अतिशय बेस्ट आहे। कारण असं म्हटलं जातं महादेवाला नैवेद्यामध्ये चुरम्याचे लाडूच दाखवावे लागतात। संपूर्ण पुऱ्या दळून घेतल्यानंतर आता मी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये 2 चमचे मगज बी घातलेत। हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, फक्त लाडू थोडेसे अट्रॅक्टिव्ह दिसावे म्हणून मी हे वापरतीये। हे बी आहे ना ते तुपामध्ये छान असं फुललं की समजायचे ते व्यवस्थित तळलं गेलं। लगेचच या चुरम्यामध्ये घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आणि लाडू बांधायला घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला अजिबात गूळ, साखर घालण्याची काही गरज नाहीये, कारण आपण हे सुरुवातीलाच करून घेतलंय। आता लगेचच यांचे लाडू बांधायला घेऊयात। तर बघा हे लाडू बांधणं अतिशय सोपं असतं। फक्त आपल्याला ज्या साईजचा लाडू हवा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, मुठीमध्ये व्यवस्थित असं प्रेस करायचं। लगेचच लाडू बांधला जातो बिना कष्टाचा, जास्तीची मेहनत न करता। अतिशय मस्त असा खुसखुशीत दाणेदार हा लाडू तयार होतो। आता याला तुम्हाला आवडत असल्यास वरून थोडीशी खसखस लावून घ्यायची, लगेचच ही खसखस चिकटते। तर बघा आपला हा चुरमाचा लाडू तयार झालेला आहे। मस्त असा दाणेदार दिसतोय, गोल गरगरीत तयार झालेला आहे। सेम पद्धतीने संपूर्ण लाडू बांधून घेऊयात। तर घेतलेल्या साहित्यांमध्ये ना साधारणतः मध्यम साईजचे 11 ते 12 लाडू हे तयार होतात। छोटी साईज ठेवली तर 21 लाडू अतिशय परफेक्ट असे तयार होतील। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाडू पटापट बांधून घ्या। तर बघा स्वस्तात मस्त आपले हे चुरमा लाडू तयार झाले आहेत। तयार झालेले लाडू ना भरपूर काळापर्यंत टिकतात। साधारणतः 15 ते 20 दिवस हे आरामशीर टिकू शकतात। त्यामुळे तुम्ही जर प्रवासाला जात असाल तरी देखील तुम्ही हे नक्की बनवून नेऊ शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। माझी ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्या शेजारील बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल। गोल गरगरीत तयार झालेला हा खुसखुशीत चुरमा लाडू तुम्हाला फोडून दाखवलाय बघा। आतून अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आहे, अजिबात चिकट नाहीये किंवा गिळगिळीत नाहीये, मस्त असा खुसखुशीत आहे। त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। पुन्हा एकदा भेटूयात, बाय बाय।